नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? मजेत ना? आज आपण पाहूया सांधेदुखी, सर्दी, डागविरहित त्वचा आणि ओठ फाटलेले त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर सांधेदुखी असेल, ओठ फाटलेले असतील तर सरसोचे तेल घेऊन त्याचे 2-3 थेंब बेंबीत टाकावे। 2 थेंब बेंबीजवळ लावायचे। हा उपाय करताना थोडा चमत्कारिक वाटेल, पण तो प्राचीन उपाय आहे। त्यामुळे सांधेदुखी आणि ओठ फाटणे कायमचे बरे होते। नंबर 2, सर्दी पडशे तर कधीही होते। काहीही केलं तरी सर्दी बरी होत नाही, पण अशा वेळी कापसाचा पोळा अल्कोहोलमध्ये होम रेमेडी बुडवून तो आपल्या बेंबीजवळ फिरवायचा। सर्दी पडशापासून हा रामबाण इलाज आहे, करूनच पहा। एकदा जुन्यातील जुनी सर्दीही या लहानशा उपायाने बरी होईल। नंबर 3, मुलगी असो की मुलं, तारुण्यात चेहऱ्यावर मुरमे येणं ठरलेलं आहे। फार त्रास होतो। अशा वेळी पण या समस्येपासून वाचायचे असेल तर कडुलिंबाच्या तेलाची काही थेंब बेंबीमध्ये टाकून थोड्या बेंबीभोवती मालिश करा। त्यामुळे मुरमे गायब होतीलच आणि त्वचाही चमकदार दिसू लागेल। तर माझा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा। धन्यवाद।